तडीपार आरोपीकडून तरुणावर खुनी हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल। तडीपार आरोपीकडून तरुणाच्या डोक्यात सत्तुराने मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला। ही घटना 10 एप्रिल रोजी सायंकाळी मोदीखाना परिसरातील श्यामानगर झोपडपट्टीत घडली असून याबाबत चौघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कृष्णा रामचंद्र कोळी, वय वर्ष 23, राहणार घर नंबर 105, श्यामानगर झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर याने दिलेल्या फिर्यादीवरून अजय रघुनाथ जाधव व त्यांच्यासोबत चेतन रघुनाथ जाधव, विजय रघुनाथ जाधव, ओंकार गुड्डू जाधव, राहणार श्यामनगर झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे। 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास कृष्णा कोळी हे त्यांचे 2 चुलत भाऊ अजय लक्ष्मण कोळी व सागर लक्ष्मण कोळी यांच्या समवेत घरासमोर बसले होते। त्यावेळी अजय जाधव हा तिथे आला व त्याने कृष्णा यास, तुमच्यामुळे मला सोलापूर शहरातून सणासुदीचे तडीपार केले आहे, तुम्हास मी जिवंत ठेवणार नाही असे म्हणून शिवीगाळ करून हातातील लोखंडी सत्तुराने कृष्णा याच्या डोक्यात मारून जखमी केले। जाधव याच्या हातातील सत्तुराचा मार कृष्णा यांच्या डाव्या कानाच्या पाठीमागे लागून ते गंभीर जखमी झाले। यावेळी अजय कोळी याच्या डोक्यातही सत्तुराने मारहाण करून जखमी केले, तर सागर कोळी याच्या डाव्या हातावर अंगठ्यावर सत्तुराने मारून त्यांचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी अजय, चेतन, विजय, ओंकार यांनी श्यामानगर झोपडपट्टी भागात दहशत निर्माण केली। महिला पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे तपास करत आहेत। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।